Welcome back to Arya's Star Chemistry. Today's session I am going to discuss electrophilic substitution in aromatic ethers. Previous video I have completed all point in this chapter. This is the last point in this chapter, alcohol, phenols and ethers. Today's session I am going to discuss electrophilic substitution in aromatic ethers. Let us see this सेशन. सुरुवातीला फर्स्ट वन आपण काय करूया, रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढूया. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ॲरोमॅटिक्स इथर आपल्याला काय करायचं आहे, जो ॲरोमॅटिक इथर जो कंपाऊंड आहे तो काय करायचा आहे आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे. दिस स्ट्रक्चर नेम इज ॲनिसोल. बेन्झीन रिंग अटॅच्ड टू दी ऑक्सिजन अँड CH3 इज कॉल्ड एज ॲनिसोल. आता याच्यामध्ये ज्या बेन्झीन रिंगला OCH3 अटॅच आहे म्हणजेच अल्कोक्सी ग्रुप अटॅच आहे. हा काय आहे, अल्कोक्सी जर बेन्झीन रिंगला अटॅच असेल तर हा काय आहे, ग्रुप अर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे. काय आहे, अर्थो हा जो OCH3 आहे याच्या जो बाजूचा आहे काय आहे, हा अर्थो आहे आणि हा जो आहे हा काय आहे, पॅरा. म्हणजेच याला म्हणतो आपण अर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. आता याला अर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग का म्हणायचं, तर बघा हा जो ॲनिसोल आहे हे जे काय करतोय तर +R इफेक्ट दाखवतो. +R इफेक्ट म्हणजे काय, तर हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर याचे तयार करतोय. मग याचे टोटल किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार होत आहेत याच्यावरून काय करतो आपण, याचा जो अर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग सांगतोय. म्हणजेच अर्थोला जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज असेल, जास्त असेल तर तो काय आहे, अर्थो डायरेक्टिंग. आणि जर पॅराला जर काय असेल, इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असेल तर हा काय आहे, पॅरा डायरेक्टिंग. म्हणजेच इथं या दोन्ही बाजूला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजेच काय, तर हा काय करतो, तर हे जे निगेटिव्ह चार्ज असतात म्हणजे न्यूक्लिओफाइल असतात हे काय करतात, तर या इलेक्ट्रोफिलिक वरती काय करतात, अटॅक करतात. म्हणून आपण काय म्हणतो याला, की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन ॲरोमॅटिक इथर म्हणतो. आता बघूया आपण याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. बघा काय करायचं आपल्याला, बेन्झीन रिंगवरती हा ॲनिसो म्हणजेच OCH3 ग्रुप टाकायचा आहे आणि हा बेन्झीन रिंग. हा जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनवरती काय आहेत, लोन पेअर आहेत. आता हे लोन पेअर काय करतील, तर हे या जो त्याच्या ऑक्सिजन आणि कार्बनचा जो बॉन्ड आहे त्याला इलेक्ट्रॉन डोनेट करतील. त्याच वेळेस हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि या कार्बनवरती इलेक्ट्रॉन जातील. टू फॉर्मेशन ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर, नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय मिळेल आपल्याला, तर अर्थो पोझिशनवरती काय मिळतोय आपल्याला, निगेटिव्ह चार्ज. याचाच अर्थ काय झाला, तर अर्थो पोझिशनवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी झाली, जास्त झाली. आणि जर ऑक्सिजनवरती जर 3 बॉन्ड झाले तर आपण काय करतो, इथं पॉझिटिव्ह चार्ज देतो. हे डबल बॉन्ड आहे असे. त्यानंतर काय होईल, तर हा जो चार्ज आहे हा काय करेल, याच्या सिंगल बॉन्डला इलेक्ट्रॉन देईल ना हा याच्या पॅरा कार्बनवरती इलेक्ट्रॉन देईल. म्हणजेच आपल्याला जे स्ट्रक्चर मिळालेलं आहे ते स्ट्रक्चर या पद्धतीनं आहे, डबल बॉन्ड OCH3. त्यानंतर हा काय करेल, पॅरा पोझिशनचा इलेक्ट्रॉन या सिंगल बॉन्डला इलेक्ट्रॉन देईल. त्याच वेळेस हा डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि या कार्बनवरती इलेक्ट्रॉन जातील आणि या पद्धतीनं आपल्याला काय मिळेल, म्हणजेच आणखी आपल्याला पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी बघायला मिळेल OCH3 पॉझिटिव्ह चार्ज आणि डबल बॉन्ड, त्यानंतर इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड. आणि आज जर आपण ह्याचंच लास्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर केलं तर काय मिळेल आपल्याला, हा जो इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ही इलेक्ट्रॉन काय करेल, हा याच्या सिंगल बॉन्डला इलेक्ट्रॉन देईल. त्याच वेळेस हा काय करेल, या ऑक्सिजनला देईल. म्हणजेच आपल्याला जे स्ट्रक्चर मिळालं ते या पद्धतीनं, म्हणजेच OCH3 डबल. म्हणजे टोटल किती स्ट्रक्चर मिळाले आपल्याला, 1 2 3 4 आणि 5 असे
वी गेट टोटल 5 स्ट्रक्चर. म्हणजेच आपल्याला 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळाले. म्हणजेच काय आहे हा प्लस आर इफेक्ट. हा कशामुळे आहे तर हा OCH3 हा जो ग्रुप आहे हा OCH3 ग्रुपने काय केलं, आपल्याला काय रिझल्ट मिळाला तर हा रिझल्ट काय मिळतोय तर हा निगेटिव्ह म्हणजेच अर्थो आणि पॅरा पोझिशनला काय मिळालं आपल्याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी. बघा इथं आपल्याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, त्यानंतर या पॅरा पोझिशनला आणि या पॅरा अर्थो पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी आहे जास्त आहे. म्हणजे जर आपण स्ट्रक्चर 2, 3 आणि 4 बघितलं तर अर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. याचा अर्थ अर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग आहे. हे काय करतात तर स्वतःचे इलेक्ट्रॉन म्हणजेच इलेक्ट्रोफाईलला देतात, म्हणजेच दुसरीकडे देतात. यावरून आपल्याला काय बघायचे आहेत, काही रिॲक्शन बघायचे आहेत. वी हॅव टू सी द रिॲक्शन इज हॅलोजनेशन, फ्रीडल-क्राफ्ट रिॲक्शन अँड nitration. The first reaction is halogenation reaction. Let us see this halogenation. In this halogenation, the anisole, this anisole AOCH3 and benzene ring. Anisole undergoes bromination, Br2 undergoes bromination in acetic acid, CH3 C double bond OH. Anisole undergoes bromination with a acetic acid in the absence of ferric bromide catalyst. आता याच्यामध्ये फेरिक ब्रोमाइड कॅटलिस्ट हा अब्सेंट आहे आणि हा का अब्सेंट आहे तर तो काय करतोय तर हा OCH3 बरोबर ती रिॲक्ट करतो, मिथॉक्सी ग्रुपमध्ये काय करतोय ॲक्टिवेट करतोय. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, जो फेरिक ब्रोमाइड हा कॅटलिस्ट काय करायचं आहे अब्सेन्स ठेवायचा. याच्यामध्ये आपण हा CH3COH म्हणजेच ॲसिटिक ॲसिड काय करतोय इथं वापरतोय. आता याच्यामध्ये काय करतं आपल्याला 2 प्रोडक्ट मिळतात, एक अर्थो आणि एक पॅरा प्रोडक्ट मिळतोय. बघा 2 प्रोडक्ट काय आहेत, OCH3 अर्थोला ब्रोमिन आहे आणि दुसरा काय आहे तर पॅरा पोझिशनला ब्रोमिन आयटम म्हणजेच OCH3 Br हा अर्थो आणि पॅराला ब्रोमिन ग्रुप आहे. आता इथं काय केलं जातं, जो अर्थोचा आणि पॅराचा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन काढला जातो आणि जो इलेक्ट्रोफाईल आहे याच्यामध्ये जो Br प्लस हा काय आहे इलेक्ट्रोफाईल आहे. म्हणजेच हा अर्थो पोझिशनवरून हा काय केला जातो, ह्या Br वरती अटॅक केला जातो आणि पॅरा पोझिशनवरती हा Br म्हणजेच हा इलेक्ट्रोफाईलवरती अटॅक केला जातो. आणि याच्यावरून आपल्याला काय मिळतो की 2 प्रोडक्ट मिळतात, अर्थो अँड पॅरा प्रोडक्ट. दिस इज अ 2 प्रोडक्ट. Eartho bromo anisole, this is a 10% products we gets, and para bromo anisole is 90% product we gets. आता हा प्रोडक्ट काय मिळतात, फाय दिस मेजर प्रोडक्ट्स para bromo anisole, because in this oxygen and bromine, on this bromine 3 lone pair of electron and this oxygen 2 lone pair of electron. These 2 groups are belongs to each other. एकमेकांपासून अगदी दूर आहेत. कशा आहेत, एकमेकांपासून दूर आहेत. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिपल्शन होत नाहीये आणि हे कशा आहेत, अगदी प्लेनर आहेत. कशा आहेत, प्लेनर ही आहेत आणि हे कशा आहेत, दूरही आहेत. म्हणजे याच्यामध्ये कुठलाही स्टेरिंग हिंड्रन्स नाही. त्यामुळे याच्यामध्ये जो प्रोडक्ट मिळेल हो कसा असेल तर 90%. बट in this eartho bromo anisole is 10% product we get because this bromine and oxygen is repulsion to each other. हा एकमेकांमध्ये ह्या काय होते, याचं रिपल्शन होते आणि त्यामुळेच हा जो प्रोडक्ट मिळतोय आपल्याला, हा प्रोडक्ट काय होतोय तर आपल्याला कमी मिळतोय. म्हणजेच 10% products we get. Let us see this next point is Friedel-Crafts reaction. In this Friedel-Crafts reaction is 2 type of Friedel-Crafts reaction, Friedel-Crafts alkylation and Friedel-Crafts acylation. The first one we see the alkylations. Here anisole in presence of
methyl chlorides. This is the alkylations. Anisole in presence of methyl chlorides is react with alkyl halides in a presence of anhydrous AlCl3. This AlCl3 is a Lewis acid, and this AlCl3 is used as a catalyst in this reaction. Due to the formation of ortho and para product. Ortho and para product. See here, the product is a 2-methoxy 2-methoxytoluene and 4-methoxytoluene. हा काय मिळाला आपल्याला? 2 प्रोडक्ट मिळाले. In this reaction, para is major product and ortho is minor product. Why this para major and para major and ortho minor? Because this CH3 and OCH3 is a far apart to each other, and this is a planar, and this is not repulsion into each other, and these compounds, the two groups are close to each other, and these two groups are repulsion to each other. दोघांचं काय होते? रिपल्शन होते. त्यामुळे हा काय आहे? मायनर आहे आणि हा काय आहे? मेजर आहे. बट याच्यामध्ये जर अल्कायलेशन होते म्हणजे काय होते की हा जो AlCl3 आहे, म्हणजे बघा आपल्याला काय मिळणार आहे? हा जो CH3 आहे हा CH3 इलेक्ट्रोफाईल, आणि हा कसा मिळाला बघा, थोडक्यात सांगते. CH3Cl प्लस AlCl3. हा AlCl3 लेविस ॲसिड काय करतो? तर लेविस ॲसिडचं काय काम आहे? तर आणखी इलेक्ट्रॉन घ्यायचे. म्हणजे हा काय करतोय? हा Cl घेतोय. म्हणजेच काय तयार होईल? AlCl4 मायनस, आणि हा इलेक्ट्रॉन इकडे देतोय म्हणजे हा निघून जातोय, रिमूव्ह होतोय. त्याच वेळेस हा जो CH3 आहे हा CH3 मिळाला, आणि हा CH3 म्हणजेच काय आहे? तर इलेक्ट्रोफाईल आहे. आणि हा इलेक्ट्रोफाईल काय करतोय आपण? अर्थो आणि पॅरा अटॅक करतोय. हे आहे अल्कायलेशन. आपल्याला काय करायचं आहे? नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे. तो काय आहे? असायलेशन. असायलेशन आपल्याला काय करायचं आहे? सेम रिॲक्टंट घ्यायचं आहे. सेम रिॲक्टंट ॲनिसोल OCH3 is a react with acyl group CH3C double bond OCl in presence of anhydrous AlCl3 due to formation of the two products, ortho and para products. See here, two products are formed. First one ortho product and second one para product. Ortho product is 2-methoxy, हा 1 आणि हा 2. मिथॉक्झी म्हणजे हा मिथॉक्झी ग्रुप आहे. ॲसिटोफिनॉन जर आपण हा ग्रुप घेतला तर याला आपण ॲसिटोफिनॉन म्हणतो, आणि 2-methoxy ॲसिटोफिनॉन, आणि 4-methoxy हा टोटल काय आहे? ॲसिटोफिनॉन. 4-methoxy ॲसिटोफिनॉन. दिस इज अ मेजर प्रोडक्ट, दिस इज अ मेजर प्रोडक्ट, and this is a minor. We know this, why this major and why this not minors products, because these are apart from each other and these are repulsion to each other. That's why this is minor and this is major products. In this point, Friedel-Crafts reaction, 2 points are alkylations and acylation. First one, we see the alkylations. Anisole is reacts with methyl chlorides म्हणजे methyl halides in presence of anhydrous AlCl3 and to formation of ortho and para products. And then acylations is anisole is react with acyl chlorides in presence of anhydrous AlCl3 to formation of two products, ortho and para. And अर्थो अँड पॅरा प्रोडक्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे? हा जो CH3C डबल बॉन्ड O हा काय आहे? तर हा इलेक्ट्रोफाईल आहे. बघा याच्यामध्येही मी तुम्हाला काय करते? मेकॅनिझम दाखवते. CH3C डबल बॉन्ड OCl हा जो AlCl3 आहे हा काय केला आपण? लेविस ॲसिड म्हणून यूज केलेला आहे,
तर हा काय करतो, AlCl3 हा याचे इलेक्ट्रॉन घेतोय, म्हणजे हा ॲक्सेप्ट करतो, त्यावेळेस हा डोनेट होतोय, म्हणजेच आपल्याला जो इलेक्ट्रोफाईल मिळणार आहे, मी इथं लिहिते हा इलेक्ट्रोफाईल CH3C डबल बॉन्ड O, हा काय मिळाला इलेक्ट्रोफाईल प्लस AlCl4 मायनस, म्हणजे हा काय केला इलेक्ट्रोफाईल आपण फॉर्मेशन केला आणि हा काय करतोय अर्थो डायरेक्टिंग अँड पॅरा डायरेक्टिंग. आणि आपल्याला लास्ट पॉईंट बघायचा आहे तो काय आहे नायट्रेशन. The next point is a nitrations. The see here, first one, the substrate is a anisole. We take substrate is anisole. Is a react with concentrated HNO3. Is a react with concentrated HNO3 in the presence of concentrated H2SO4 due to formation of these two products, OCH3 NO2 plus OCH3 NO2. म्हणजे काय मिळालं आपल्याला, दोन प्रोडक्ट मिळाले. ते दोन प्रोडक्ट काय आहेत, आणि याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल, दोन प्रोडक्ट मिळतील. वी गेट टू प्रोडक्ट्स, 2 नायट्रो ॲनिसोल अँड 4 नायट्रो ॲनिसोल्स. 4 नायट्रो ॲनिसोल इज अ मेजर प्रोडक्ट अँड 2 नायट्रो ॲनिसोल इज अ मायनर प्रोडक्ट. इन दिस पॉइंट्स NO2 इज अ इलेक्ट्रोफाईल. आता जो हा HNO3 आणि H2SO4 आहे, याच्यामध्ये हा जो NO2 आहे, हा NO2 काय आहे इलेक्ट्रोफाईल, आणि हा इलेक्ट्रोफाईल काय करतोय अर्थो आणि पॅरा काय करतोय अटॅक करतोय. हा अर्थो आणि पॅरा प्रोडक्ट मिळाला. तर आपण या लेक्चरमध्ये काय काय बघितलं तर बघूया आपण. याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ इथरचे टोटल ॲनिसोलचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढले. टोटल 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघायला मिळाले. प्लस R इफेक्ट दाखवतोय हा, म्हणजेच रेझोनेटिंग इफेक्ट आहे. अर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे हा, because these anisole are these oxygens are lone pair, and this lone pair हा काय करतो इलेक्ट्रॉन डोनेट ऑन दिस रिंग, and this ring is delocalization, टोटल डिलोकलायझेशन करते. आणि हा डिलोकलायझेशन करत असताना अर्थो आणि पॅरा पोझिशनला हा काय करतो इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीजेस दाखवते. म्हणजेच जर आपण दुसरं तिसरं आणि जर चौथं पॉईंट बघितला तर याच्यावरती अर्थो पॅरा, आणि ह्या अर्थोवरती काय आहे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी आहे जास्त आहे. याच्यावरून काय बघितलं आपण 3 पॉईंट बघितले. त्याच्यामध्ये हॅलोजनेशन, नायट्रेशन, फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन बघितलं आपण. हॅलोजनेशन बघितलं, ब्रोमिनेशन इन प्रेझेन्स ऑफ आपण ॲसिटिक ॲसिड बघितलं, अर्थो आणि पॅरा ब्रोमिनेशन. आणि या तिन्ही रिॲक्शनमध्ये आपला जो पॅरा प्रोडक्ट आहे तो काय मिळतोय मेजर मिळतोय. आपण नायट्रेशन बघितलं, लास्ट पॉईंट. नायट्रेशनमध्ये काय केलं आपण, the anisole is react with concentrated nitric acid in presence of concentrated H2SO4 due to the formation of two products. First one is ortho nitroanisole आणि 4 ortho nitroanisole आणि para nitroanisole. para product is major products. and last point म्हणजेच आपण नेक्स्ट पॉईंट कोणता बघितलेला आहे तर फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन बघितलं. इन दिस फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन इज अ 2 रिॲक्शन, अल्कायलेशन अँड असायलेशन. फर्स्ट वन इज अल्कायलेशन्स मीन्स दिस रिॲक्टंट म्हणजे दिस रिएजंट इज युज्ड इन CH3Cl, म्हणजे अल्काइल ग्रुप, अल्काइल हॅलाइड्स ग्रुप आर युज्ड, अँड इन दिस असायलेशन्स आर असाइल ग्रुप्स आर युज्ड. दिस 2 रिॲक्शन्स these catalysts are same catalysts are used. Anhydrous AlCl3. AlCl3 is a लेविस ॲसिड. इन दिस लेविस ॲसिड काय लेविस ॲसिडचा रोल काय आहे तर हा काय करतो ॲक्सेप्ट दी लोन पेअर ऑफ दिस इलेक्ट्रॉन. त्यामुळे हा काय करतोय, हा जो रिएजंट वापरला याच्याकडून हा लोन पेअर ॲक्सेप्ट करतोय आणि त्याच्यावरती स्वतःवरती निगेटिव्ह चार्ज तयार करेल, आणि जो राहिलेला आहे त्याच्यावरती हा काय करेल पॉझिटिव्ह चार्ज तयार करेल. म्हणजेच इलेक्ट्रोफाईल आपल्याला तयार होईल. आणि टू फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल अँड देन दिस इलेक्ट्रॉन रिच रिंग, अर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग रिंग इज अटॅक ऑन दिस इलेक्ट्रोफाईल. सेम as like the same type of
अल्कायलेशन्स अँड अल्कायलेशनमध्येही सेम या पद्धतीनंच रिॲक्शन होईल. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. आपण हा टॉपिक संपलेला आहे. टोटल ऑल दीज व्हिडिओज आर कम्प्लिटेड इन पॉईंट. आपण ह्या सगळ्या पॉईंट कम्प्लिटेड केलेले आहेत. तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट्स करा. चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.